नमस्कार. मागच्या व्हिडिओला आपण कंटिन्युएशन करतोय. मगाशी मी सांगितलेल्याप्रमाणे. हे जे उदाहरण मी घेतलं होतं, की आय-पी-ओ कसा असावा किंवा आय-पी-ओ आपल्याला काय बघितलं पाहिजे. हा एक जुना आय-पी-ओचं मी एक एक्झाम्पल घेतलंय, जो 2015 मध्ये येऊन गेला. मनपसंद बेव्हरेज. तुम्ही या कंपनीचं नाव ऐकलेलं असेल. तर त्याचं एक उदाहरण इथे दिलेलं आहे. प्राइस बँड जो त्यांनी ठेवला होता, तो 290 आणि 320 पर्यंत ठेवला होता. आणि त्याची जी मिनिमम बिड साईज होती 45 शेअर्स, म्हणजे 45 इक्विटी शेअर्स इन मल्टिपल्स ऑफ 45. म्हणजे तुम्ही मिनिमम 45 शेअर घेऊ शकता किंवा 45च्या पटीमध्ये तुम्ही कितीही शेअर घेऊ शकता. आणि ऑफर किती होती? 1.25 to 1.38 करोड. इक्विटी ऑप्शन म्हणजे जे कॅपिटल आहे, ज्याला गरज होती ते रेज करायची, फ्रेश इश्यू जो त्यांनी केला होता, त्याची जी साईज होती ती 1.25 to 1.38 करोड. पण ही ऑफर होती. ऑफर पूर्ण इश्यू साईज किती होती? 400 करोडची. म्हणजे त्यांना गरज जी होती कंपनीला ती 400 करोडची होती. ठीक आहे. साईज, ऑफर साईज जी आहे ती 1.25 करोड मल्टिपल्स मध्ये म्हणजे शेअर्स मध्ये होती आणि व्हॅल्यू मध्ये 400 करोडची त्याची व्हॅल्यू होती. आणि त्यांनी प्रोसेस कसा केला होता? बुक बिल्डिंग प्रोसेस. बुक बिल्डिंग म्हणजे काय? मी जे आता तुम्हाला उदाहरण सांगितलं ते, ज्याला टिकर ऑप्शन अवेलेबल असतं, ज्याला बिड ऑप्शन अवेलेबल असतं, ज्याला ऑफर प्राइस ऑप्शन अवेलेबल असतं, तुम्ही ठरवू शकता, तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. कॉमन मॅन विविध प्रकारे अप्लाय करू शकतो वेगवेगळ्या प्राइजेसना आणि त्याची जी बेस्ट प्राइस नियरिंग मॅक्झिमम क्वांटिटीला जी येईल त्या क्वांटिटीलाच आयपीओ लिस्ट होतो. फेस व्हॅल्यू त्याची 10 रुपये होती आणि आयपीओचं ग्रेडिंग नव्हतं त्यावेळेला, नॉट ऍप्लिकेबल होतं. ज्याला ग्रेडिंग नावाचा एक इम्पॉर्टंट प्रकार आहे, हा आपण थोड्या वेळाने पुढे बघूया. ज्याच्यामध्ये लीड मॅनेजर्स, जे रिटेल बँकेचे जे लीड मॅनेजर्स होते ते कोण होते? कोटक महिंद्रा, IIFL होल्डिंग्स आणि ICICI सिक्युरिटीज. आणि त्यांचा रजिस्टर्ड कोण होता? कार्वी कॉम्प्युटर शेअर प्रायव्हेट लिमिटेड. मग मगाशी मी सांगितलेल्याप्रमाणे हे जर तुम्ही आधी वाचलं तर तुम्हाला एक आयडिया येईल की बाबा मला हा शेअर आयदर मला 290 ला मिळेल किंवा मला 320 ला मिळेल किंवा ह्याच्या आत मिळेल. पण प्राइस बँड तर तुम्हाला माहिती आहे, हा कदाचित ओव्हर सबस्क्राईब झाला तर हा हायर प्राइसला सुद्धा ओपन होऊ शकतो. हा लोअर सबस्क्राईब झाला तर हा लोअर प्राइसला सुद्धा ओपन होऊ शकतो. आपण पुढे बघूया याची ऍक्च्युअल स्थिती काय होती. बघा, ज्या दिवशी लिस्ट झाला त्या दिवशी तो अंडर प्राइस ऍक्च्युअली लिस्ट झाला असं तुम्हाला म्हणायला हरकत नाही. का? कारण जो ओपन झाला 320 ही हायेस्ट बँड होती त्याची, त्याच्या खालीच तो ओपन झाला. म्हणजे 291 रुपयाला हा ओपन झाला. बघा, लो प्राइस किती होती त्याची? 286 रुपये. हाय प्राइस किती गेली होती? 341 रुपये. हा लिस्टिंग डे आहे, म्हणजे ज्या दिवसाला आयपीओ लिस्ट झाला त्या दिवसाची ही प्राइस आहे. त्या दिवसाचा जो लो आहे आणि त्या दिवसाचा जो हाय आहे त्याची ही प्राइस आहे. मग तुम्ही हे पण बघू शकता, बरेचसे लोक एक इन्व्हेस्टर जे असतात 2 लाख रुपये 3 लाख रुपये आयपीओच्या आधी इन्व्हेस्ट करतात. आयपीओ येण्याच्या आधी जर त्यांना आयपीओ मिळाला आणि लिस्टिंग चांगलं झालं आणि त्या दिवशी समजा एखादा आयपीओ 300 रुपयाला जो होता तो 400 ला ओपन झाला, ते खुलता क्षणीच विकून टाकतात, ज्याला आपण शॉर्ट टर्म गेनर्स म्हणतो. मग असेही काही इन्व्हेस्टर्स असतात जे फक्त आयपीओ कधी येणार त्याची वाट बघत असतात आणि ते इन्व्हेस्ट करत असतात. पण त्यांचा त्याच्यावर अभ्यास असतो, त्यांचा त्याच्यावर जो काही स्टडी असतो तो त्याच्या मागे एक रेटिंग एजन्सीज कसं काम करतात त्याचा एक व्ह्यू असतो आणि म्हणून ते आयपीओच्या आधी पैसे तयार ठेवतात, आयपीओ मध्ये पैसे लावतात, आयपीओ लिस्ट झाला की पैसे काढून टाकतात. मग हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे की आयपीओ येणारे कोणकोणते आहेत, मग त्याचं बॅकग्राऊंड काय आहे हे आपल्याला एनएससीच्या वेबसाईट मधनं मिळेल. मग याच्यामध्ये पॅरामीटर्स आपण जज काय करायला पाहिजे? जेव्हा एखादा आपण आयपीओ बघतो मग आपण त्याचा प्रमोटर कसा आहे हे पहिले बघितलं पाहिजे. इंडस्ट्री आउटलुक म्हणजे
ते जे पर्टिक्युलर सेक्टर आहे त्याच्या कॉम्पिटिशन मध्ये अजून असे किती कंपन्या आहेत ज्या आज चांगला परफॉर्म करतायत, किंवा त्यांच्यात काय कॉम्पिटिशन आहे, किंवा त्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे. त्यांचे बिझनेस प्लॅन्स काय आहेत. आता ह्या ज्या आयपीओचं मी उदाहरण तुम्हाला दिलं आता, त्याचे बिझनेस प्लॅन काय होते हे त्याच्यात मी पुढे दिलेलं आहे पुढच्या स्लाइडमध्ये. पण त्याचं अनालिसिस आपण कशाच्या फॅक्टरवर केलं हे मी तुम्हाला सांगतोय. फायनान्शियलच्या फॅक्टरवरती. त्यांचे रिस्क फॅक्टर काय आहेत ते पण आपण बघितलेले आहेत. त्यांचे लीड मॅनेजर्स, मर्चंट बँकर्स कोण कोण होते ते पण आपण बघितले. जे मगाशी तुम्हाला सांगितलं, कोटक बँक, IIFL सिक्युरिटीज, हे सगळे त्याचे लीड मॅनेजर्स आणि मर्चंट बँकर्स. आणि त्यांनी प्राइसिंग कायला केलेली आहे, व्हॅल्युएशन्स. कारण इन्व्हेस्टमेंट बँकर जी असते त्याची ही जबाबदारी असते, नैतिक जबाबदारी असते की व्हॅल्युएशन ओव्हर पण नसले पाहिजेत आणि व्हॅल्युएशन अंडर पण नसले पाहिजेत. व्हॅल्युएशन्स ऍटलिस्ट एक पर्टिक्युलर कंपनीला साजेसे असले पाहिजेत आणि त्याचं लिस्टिंग मग त्याप्रमाणे होईल. हे इन्व्हेस्टमेंट बँकर्सचं काम असतं. आणि हे सगळे पॅरामीटर्स आपण आयपीओच्या आधी बघितले जातात. म्हणजे आपण हाऊ टू जज अन आयपीओ हे त्याचं एक उदाहरण. मग त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय असलं पाहिजे आयपीओचं हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता ह्या पर्टिक्युलर कंपनीचं ऑब्जेक्टिव्ह मी इथे लिहिलेलं आहे. काय होतं त्यांचं ऑब्जेक्टिव्ह ते बघूया. सेटिंग अप अ न्यू मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी इन हरियाणा. त्यांना हरियाणाला एक मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी इन्स्टॉल करायची होती. मॉडर्नायझेशन करायचं होतं. कशामध्ये? मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज मध्ये. कुठे? वडोदराच्या एका फॅसिलिटीमध्ये. वडोदरा ही दुसरी ठिकाण आहे, हरियाणा हे दुसरं ठिकाण आहे आणि वाराणसी अजून एक तिसरं ठिकाण आहे. मग अशा 3 ठिकाणी त्यांना मॉडर्नायझेशन करायचं होतं. सेटिंग अप न्यू कॉर्पोरेट ऑफिस. वडोदराला त्यांचं कॉर्पोरेट ऑफिस करायचं होतं. रिपेमेंट, प्रीपेमेंट ऑफ सर्टन बॉरोइंग्स अवेल्ड बाय द कंपनी. म्हणजे त्यांचे जे काही लोन्स आहेत आउटस्टँडिंग ते त्यांना पे करायचे होते आणि त्याच्यासाठी हा आयपीओ ते आणत होते. आणि जनरल कॉर्पोरेट पर्पज. जनरल कॉर्पोरेट पर्पज काय असू शकतो? एक्सपान्शन, पुढे जाणे, कंपनीचं नाव रोशन करणे. मग हे जे सगळे ऑब्जेक्टिव्ह होते ह्या कंपनीचे, हे ऑब्जेक्टिव्ह आपण ह्या प्रकारे ऍटलीस्ट आपल्याला वाचता आले पाहिजेत की या कंपनीचा ऑब्जेक्टिव्ह काय, कशासाठी हे पैसे रेज करतायत. आयपीओ आला, माझ्याकडे पैसे आहेत आणि म्हणून मी उगाचच लावत सुटलो, याला काहीच अर्थ नाहीये. मला हे वाचता आलं पाहिजे, मला याच्यावर विचार करता आलं पाहिजे. बिझनेस ज्याला समजला त्यालाच पैसे लावतात. ज्याला बिझनेस काय आहे हेच नाही समजला तो कुठलाही शेअर घ्या तुम्ही, त्याचं तुम्हाला व्हॅल्युएशनच माहिती नसेल तर तुम्हाला त्याचं इम्पॉर्टन्स काय असेल. म्हणून तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पहिले क्लिअर पाहिजे आणि हे सगळं बघणं तितकंच गरजेचं आहे. त्याचे रिस्क आणि कन्सर्न्स काय होते बघा मनपसंतचे, की एका पर्टिक्युलर ब्रँडवर ते डिपेंडेंट होते आणि रुरल इन्कम हे त्यांचे एक निगेटिव्ह होता भाग. म्हणजे रुरल मध्ये त्यांचं इन्कम तसं नव्हतं. त्यांचं इन्कम कुठे होतं? फक्त सिटीमध्ये. म्हणजे रुरल मध्ये त्यांची पोच होती का? नाही. हा त्याचा एक निगेटिव्ह फॅक्टर झाला. आणि रॉ मटेरियलची जी कॉस्ट आहे ही फार फ्लक्च्युएटिंग होती आणि म्हणून ती अनफेवरेबल होती. अनफेवरेबल म्हणजे काय? कमी, मध्येच जास्ती, मध्येच कमी, मध्येच जास्ती. आणि त्यामुळे त्यांचं जे कॉस्टिंग आहे ते हाय लोला कॉस्टिंग त्यांचं असायचं. तर ही जे रिस्क आणि कन्सर्न्स जे आहेत हे आयपीओच्या आधी तुम्हाला त्या रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस मध्ये नक्की बघायला मिळते. पण ते तुम्ही वाचलेत तर तुम्हाला बघायला मिळते. सो व्हॉट डू यू बिलीव्ह? माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की कुठल्या स्टार्टअपला आपण पैसे द्यायला पाहिजे हे आपण कसं ठरवणार? उदाहरणार्थ तुमच्या एखाद्या नेबरने उद्या कंपनी चालू केली आणि त्यांनी सांगितलं की मी आता एक 100 करोडचा आयपीओ आणतोय, तुम्ही एक 1 करोड रुपये माझ्या कंपनीत इन्व्हेस्ट करा. तुम्ही कराल का? जरी तो नेबर असेल तरी तुम्ही तो कराल का? कारण तुम्हाला नेबरचा बिझनेस माहित नसेल, नेबरचा प्रोग्रेस माहित नसेल, नेबरचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन माहित नसेल, नेबरचं जे विचार करण्याची क्षमता आहे त्याची विजन माहित नसेल तर तुम्ही त्या फंडिंगला हेल्प करून करणार काय? IPO is nothing but indirect help to us as well as to company. हे लक्षात घ्या. म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारण्याचा प्रयत्न केला जातो, स्वार्थ आणि परमार्थ. तुम्ही कंपनीला पैसे का देताय? कारण तुम्हाला काहीतरी मिळेल म्हणून तुम्ही कंपनीला पैसे देताय. जर तुम्हाला ती कंपनी काय करते हेच माहित नसेल आणि जर तुम्ही कंपनीला पैसे देताय तर अशा कंपन्यांमध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करून फायदा काय आहे? म्हणून नुसते आयपीओ माहिती असून आवश्यक नाहीये. आयपीओ साईज काय, आयपीओचं मागचा बॅकग्राऊंड काय आहे, त्याची बॅलन्स शीट कशी आहे,
त्याच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीजनी त्याला रेट कसं केलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला तितकंच माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ ह्यासाठी होता की IPO रीड करण्याच्या आधी माझे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे मला माहिती असले पाहिजेत, माझे रिस्क फॅक्टर्स काय आहेत हे मला माहिती असले पाहिजेत, आणि ह्यांची प्रोसेस, माझे लीड मॅनेजर्स कोणच आहेत, मला ग्रेडिंग काय दिलेलं आहे IPOचं, माझी इश्यू साईज काय आहे, मला टाइम किती दिलेला आहे, हे सगळं मला माहिती पाहिजे. सो हा जो नेक्स्ट व्हिडिओ होता हा त्याच्यासाठीच होता. आणि मागच्या व्हिडिओला आपण जर कनेक्ट केलं तुम्ही तर तुम्हाला एकदा परत जाताना एक प्रोसेस फ्लो मध्ये मी तुम्हाला सांगतो. एक प्रमोटर आहे, तो एंजल इन्व्हेस्टर बघतो कारण त्याच्याकडे पैसे कमी असतात. एंजल इन्व्हेस्टर त्याला पैसे देतो. व्हेंचर कॅपिटल मध्ये तो नंतर जातो कारण एंजलचे पैसे आणि स्वतःचे पैसे तो प्रोग्रेस करत असतो, पण त्याला अजून कॅपिटल पाहिजे असतं. मग व्हेंचर कॅपिटल त्यांना फंड करते, पण ते लिमिटेड कॅपिटल असतं. त्यांना आज मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सप्लाय डिमांडच्या एन्फोर्समेंट मध्ये किंवा त्यांना हे माहिती आहे इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांना फायदा खूप जास्ती होतोय आणि त्यांना एक्सपान्शन करायचं, आणि म्हणून मग ते IPO मध्ये येतात. आणि IPOचा प्रोसेस आपण ठरवला होता मगाशी तसाच की मर्चंट बँकर्स, इन्व्हेस्टमेंट बँकर्स हे नक्की पहिले येणार. त्याच्यामध्ये अंडररायटर असणार. अंडररायटर असल्यानंतर त्याच्यामध्ये बँकर्स आणि इश्युअर्स असणार, आणि हे सगळे सेबी रजिस्टर्ड असले पाहिजेत. सेबी रजिस्टर्ड मध्ये ही प्रोसेस आहे. त्याच्यात एक रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टचं डॉक्युमेंटेशन येतं. त्याच्यामध्ये हे सगळे ड्यू डिलिजन्स नावाचा जो प्रकार आहे हा बघितला जातो. त्यामुळे IPO बघताना काय काय बघायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. आणि तुम्ही जाऊन एकदा जो नवीन एखादा IPO येणार असेल त्याची सगळी माहिती या वेबसाईटवरनं घेऊ शकता. आपण ह्याच कंपनीचं आपण उदाहरण घेतोय. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. मनी कंट्रोल वेबसाईट आहे, इथे जा. इथे बघा, मी मनपसंद बेवरेज म्हणून आज टाईप केलंय आणि तुम्ही बघा आज त्या कंपनीची काय हालत आहे. आज त्या कंपनीचं शेअर प्राइस काय आहे, ₹6.14. नीट विचार करा. IPO मध्ये जेव्हा आपण पैसे लावतो, जर आपण वाचलं नाही, जर आपल्याला त्याचा बॅकग्राऊंड माहित नसेल, त्याचे जे काही प्रॉब्लेम्स काय आहेत कंपनीचे हे माहिती नसतील, आणि न बघता आपण IPO मध्ये जर पैसे लावले तर ते रिस्की ऍसेट म्हणूनच डिक्लेअर केले जातात, आणि ते रिस्कीच असतात. त्याच्यातनं तुम्हाला इन्कम होईलच याची गॅरंटी नाही. आणि म्हणून प्रत्येक येणारे IPO सगळे चांगलेच असतात असं नाही. जसं अॅव्हेन्यू सुपर मार्केटचा जो हा आला होता IPO आला होता तो खूप चांगला आला होता. त्याचं लिस्टिंग डबल झालं. 300चा IPO होता मिनिमम, 360चा प्राइस बँड, 600ला ओपन झाला होता तो डबल. कारण का? डीमार्टचं एक सिस्टम मॉडेल त्यांनी बनवलेलं होतं. आज डिलिव्हरी, ग्रॉसरी असे त्यांनी वेगवेगळे आउटलेट्स तयार केले होते. तर लोकांना त्यांच्या चेनवरती, फूड चेनवरती विश्वास होता, आणि इनफॅक्ट आजही आहे, आणि ते अजूनही एक्सपान्शन मोडमध्ये आहेत. तर कदाचित ती कंपनी अजून पुढे चांगली करताना तुम्हाला दिसेल. कारण सुरुवातीला जेव्हा IPO येतो तेव्हा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा जर मिनिमम साईजचा असेल, म्हणजे 10 वर्ष किंवा 5 वर्ष जुनी कंपनी असेल, तर त्या IPO मध्ये जर तुम्ही पैसे लावायचे की नाही हे तुम्हाला नक्की ठरवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी हा सगळा बॅकग्राऊंड आपण चेक केला पाहिजे. ₹320ची प्राइस ₹6. तुम्ही विचार करा, ज्यांनी आज न बघता ह्या मनपसंद बेवरेज मध्ये पैसे लावले असतील त्याची आज काय हालत असेल. हे फक्त एक उदाहरण आहे, मी तुम्हाला घाबरवत नाहीये, पण ही रियालिटी तुम्हाला सांगतोय. बरेचसे तुम्हाला कॉल्स येतील, अरे तुम्ही हा घ्या, तो घ्या, तुम्ही एवढं टाका पैसे, तेवढे टाका. पण आपण टेस्टिफाय केल्याशिवाय स्वतः थोडंसं नॉलेज टेस्टिफाय करण्याची जास्ती गरज आहे. ठीक आहे, तुमच्याकडे कन्सल्टन्स असतील, तुम्ही त्यांना विचारा. तुमचे जे विश्वासातले असतील तुम्ही त्यांना विचारा. मी माझं उदाहरण असं नाही सांगत आहे. तुम्हाला जे आवडतायत लोक त्यांच्याशी तुम्ही जाऊन विचारू शकता, पण तुमचा त्यांच्यावर विश्वास असला पाहिजे. तुमच्या त्यांच्या नॉलेजवरती विश्वास असला पाहिजे, किंवा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या नॉलेजवरती विश्वास असला पाहिजे. आणि हे कसं चेक करायचं याचं उदाहरण मी तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर इथे मी गेलो, इथे मी माहिती टाकली मनपसंद बेवरेज. आणि इथे मी क्लिक केलं आणि आज मला त्याची सगळी प्राइस मला प्रिव्हियस क्लोज. तुम्ही विचार करा, ह्याच्यामध्ये कमेंट्स वाचलेत तर तुम्हाला फार वाईट वाटेल. या माणसाने 900 करोड रुपये पण रेज केलेले आहेत, ते पैसे गेले कुठे?
कोणी याचा विचार नाही करत आहे. 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट तुम्ही विचार करा की बाबा ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये काहीही म्हणजे ज्यांना नॉलेज नाहीये, ज्यांच्या कंपन्या अशा छोट्या छोट्या आहेत आणि त्यांनी आयपीओ आणलेत, त्यांचे पैसे डुबलेलेच आहेत. अर्थात त्याचा एक नावाजलेले 2 ब्रँड पण होते. आता ते मी तुमच्यावर सोडतो, तुम्ही शोधून काढा ते कुठले 2 ब्रँड होते. कारण जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते बघा आणि तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्याला रिसर्च कसा करायचा. नक्कीच तुम्ही बघा. आणि हा तुमच्या आवडतीचा ब्रँड होता, मनपसंत बेवरेज मध्ये एक जो ब्रँड होता तो तुमच्या आवडीचा होता. मग त्याचा प्रॉब्लेम काय झाला हे पण तुम्ही नक्की शोधून काढा आणि ह्याचा एक रिसर्च तुम्ही इथे सहज तुम्हाला मनी कंट्रोल वरती मिळू शकतो. मी जर तुम्हाला जशी माहिती दिलेली आहे तशी इथे अॅन्युअल रिपोर्ट्स आणि फायनान्शियल्स मध्ये मागे जसं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. त्यांचं इन्कम, त्यांचं सेल्स, त्यांचं एक्सपेंडिचर बघा. तुम्ही सेल्स बघा आज काय 0.23 163 करोड वरनं 0.23 टू माय सरप्राईज. त्यामुळे तुम्हाला हे सगळं वाचणं गरजेचं आहे, तुम्हाला हे सगळं माहित असणं गरजेचं आहे. आणि हा व्हिडिओ त्याच्यासाठीच होता की प्रत्येक आयपीओ मध्ये पैसा लावू नका. जो आयपीओ तुम्हाला योग्य वाटेल, ज्याचं व्हॅल्युएशन तुम्हाला खूप चांगलं वाचेल, म्हणजे ज्या व्हॅल्युएशन्स तुम्हाला अट्रॅक्टिव्ह दिसतील किंवा फोनवर तुम्हाला कोणतरी टेलिकम्युनिकेशन एक्झिक्युटिव्ह मध्ये तुम्हाला कोणतरी सांगतील की बाबा हे घ्या ते घ्या पैसे लावा, तुम्ही कृपया त्याच्यात पैसे लावू नका. तुम्ही स्वतःची शक्कल लढवा, तुम्ही स्वतः एक रिपोर्ट चेक करा, ते कंपनीचा बॅकग्राऊंड चेक करा आणि मगच तुम्ही आयपीओ मध्ये पैसे लावा. मी असं समजतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरला असेल. जर तुम्हाला काही कळलं नसेल तर माझा मागचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ दोन्ही कंबाईन करून बघा. तुम्हाला नक्की ही प्रोसेस आणि आयपीओ कसा बघायचा हे नक्की कळेल. धन्यवाद. थँक्यू सो मच.